खड्ड्यात घालवलंय आम्ही. आता राजकारणात आम्हाला काय बोलायचं नाही. आतापर्यंत आम्ही राजकारण बरंच केली, पण आता राजकारण गेलं खड्ड्यात. जे 4 जण निवडून आले ते एकच पक्षाचे होते. मग आताही आम्हाला या समस्या का मांडाव्या लागतात? जे आमदार सांगते तेच नगरसेवक सांगते तेच वरचे 30 कामं तेच ते प्रत्येक नगरसेवक रिपीट करते. दुसरं स्वतःचं काय सांगते? तुमचे चॅनलचा नाव आहे आपला आवाज. हा असं वाटतं की हा आमचा आवाज आहे आणि तो तुम्ही पोहोचवाल सगळ्यांपर्यंत. आता हे इकडे तिकडे उड्या मारायला लागलो, ह्यांच्यामुळे आम्ही पण उड्या मारायचे. माझ्या दृष्टीने बदल पाहिजे. तेच नको नगरसेवक. त्यांचे मग ते घरी होते. मग ते घरी होते त्यांचे. भोसरीमधला प्रकल्पना वाढण्यामागं राजकीय इच्छाशक्ती हा महत्वाचा मुद्दा आहे. 5 वर्षांनी एकदा भीक मागतात येऊन परत काम करायला येत. असा एखादा नियम करा की जसं आपण निवडून दिल्यावरती तो तिथे जाऊन बसतो ना, त्याला परत बोलवण्याचा पण अधिकार नागरिकांना द्या. प्रभाग क्रमांक 7 मधील खंडोबा माळाचे येथील काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे. त्यांच्याशी संवाद साधूयात. नेमके त्यांच्या प्रभागात काय परिस्थिती आहे, त्या खंडोबा माळात काय परिस्थिती आहे, मागील 5 वर्षात जे 2017 ते 22चा कार्यकाळ होता त्यामध्ये काम झाली आहेत का, त्यानंतर प्रशासक राजमध्ये काम झाले का, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आता जे नगरसेवक निवडून आले होते आता 2017च्या टर्मला अख्खा पॅनल आला, मग त्यांनी कामं नाही केली का? काय काम केली? जे आहे ते चालूच आहे. 4 ते 2 ते 3 4 ते 2 गटर काढायचे नाही. 5 6 8 15 दिवशीचे आहेत. लाईटी जातात. मग आता काय आपण काय बघायचं कारण नाही. आपलं भाडं भरायचं गप्प बसायचं. खड्ड्यात घालवलंय आम्ही. आता राजकारणात आम्हाला काय बोलायचं नाही. आतापर्यंत आम्ही राजकारण बरंच केली, पण आता राजकारण गेलं खड्ड्यात. एवढंच बोलायचं बस. बरं, का तुम्ही एवढी नाराजी काय आहे? आता हे इकडे तिकडे उड्या मारायला लागलो, ह्यांच्यामुळे आम्ही पण उड्या मारायचे. आम्ही एकनिष्ठ काम केलेली आहे. आम्ही पालिका स्थापनेपासून काम केलेली आहे. आता ह्यांच्या उड्या आम्हाला सण नाही ना होत. म्हणजे फक्त उड्या मग आई बदलायची बाप बदलायचं हे कुठलं न्याय? नाही बदलायचं आम्हाला. राजकारणच आमचं आईबाप एकच. काम कोणचंच नगरसेवक करीत नाही. डायरेक्ट आमचं कोणचंच करीत नाही. फक्त 5 वर्ष येतात. 5 वर्षांनी एकदा भीक मागतात येऊन परत काम करायला येत नाही. तो म्हणतो मी तिकडे बघतोय, तो म्हणतो मी तिकडे बघतोय, म्हणतो इकडे बघतोय. एक बघत नाही. काय बघणार? एक म्हणतो मी हिकुल्ली गावाने व्यवस्थित साईड बघतो, एक म्हणतो मी इंद्रायनगरची साईड बघतो, एक म्हणतो इकडे. कुणाकडे जावं, कोणाच्या दारात जावं आम्ही? तुम्ही ज्यांना निवडून देता खरं तर त्यांची कामं आहेत ना ही. तुमचे प्रश्न सोडवणे त्यांची कामं आहेत. तुम्ही 5 वर्षासाठी त्यांना निवडून देता. आता इथून पुढे आम्ही मतच करणार नाही. बर, मतच करायचे नाही ना, म्हणून तर म्हणलं राजकारणच सुलूत गेले. जेव्हापासून पालिका स्थापन झाली आजच्या तारखेपर्यंत पाहिजे तसा विकास झाला नाही. नाही. यांच्या घराचा विकास झाला. डायरेक्ट यांच्या घरचा विकास झाला. गावाचा विकास झाला नाही, प्रभागाचा विकास झाला नाही. मग आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आता निवडणुका लागणार आहे, कुठल्या पक्षाला मतदान करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार. मात्र तुमची काय अपेक्षा आहे, जे 4 सदस्य आपल्या या 7 नंबर प्रभागात निवडून जाणार आहे, काय त्यांनी तुमची कामं केली काय, की बाबा खरंच लोकांनी त्याला निवडून दिला पाहिजे, त्याचं विजन काय असलं पाहिजे? अहो काय सांगायचं, त्यांना सांगायचंच नाही आम्हाला. काय आता सगळे गटर एवढे अंडरग्राऊंड केले. तिकडून पाणी इकडे खाली असं पाणी जाते, तिकडून इकडे सगळं नद्याच झाल्यात. काय अंडरग्राऊंडचे फायदे आहे आम्हाला? यांचं प्लॅनिंगच नाही. काय नाही कामच नाही आम्हाला. आम्ही आमचं बी वय 55 आहे, काही काम नाही. बरोबर, बस एवढंच. आता आम्ही राजकारणच नाही करणार, सोडून दिलं राजकारण. या 5 वर्ष बघायच नाही. कोणी येऊ कोणी जाऊ, आम्हाला काय घेणं नाही. निश्चित आपण पाहतोय भोसरी गावठाणात आपण आहोत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून ते ह्या गावाची परिस्थिती पाहताय ती जैसे ते आहे. दादांनी पण जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण आता ते कंटाळलेले आहेत. आता कोणाला मतदान करायचं हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. आपण वेळोवेळी या ठिकाणचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या आपण भोसरी गावठाणात आहोत. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. नमस्कार. भोसरी गावठाणात राहतात, प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय केंद्रित परिस्थिती आपल्या प्रभागामध्ये? आता सध्या तर सगळे रस्ते खोदून ठेवण्याची ही परिस्थिती आहे. ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा प्रश्न ट्रॅफिकचा आहे. तर तो सोडवण्याकडे कोणाचाही कल दिसत नाही. गेली 5 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली नगरसेवक म्हणून, आणि आता 4 वर्ष प्रशासक पण आहेत, पण काही फरक वाटत नाही की बाबा नगरसेवक असताना या गोष्टी झाल्यात आणि आता नगरसेवक नसताना झाल्यात. असं काही नाही. समस्या कायम आहे तशाच राहिलेल्या आहेत. या भागात समस्या आहेत. हो.
ट्रॅफिकची समस्या सगळ्यात मोठी आहे. इथं ड्रेनेजची समस्या गावठाणाचा विचार केला तर पाणी पुरवठ्याचा मेन प्रश्न आहे. आता आपण सगळीकडे म्हणतोय की मे पासून पाऊस चालू झाला, धरणं भरली, सगळ्या गोष्टी झाल्या. जर धरणं भरलेली आहेत, लोक का ताणलेली आहेत? दिवसाड पाणी काय येतं, दररोज पाणी काय येत नाही, जे येते ते फुल प्रेशरने येत नाही, रात्री अपरात्री कधी पाणी येते. म्हणजे हा तर प्रश्न कसा आहे, पुरुष मंडळी काही उठून पाणी भरत नाहीत, हा लेडीजचा प्रश्न आहे. त्यांना बिचाऱ्यांना दिवसभर कामही करायची, काही तर म्हणजे नोकरी करणाऱ्या पण स्त्रिया आहेत, त्यांना नोकरी करायची आहे आणि हे सगळं करून रात्री अपरात्री उठवून पाणी भरायचं, हे काय योग्य नाही. मग ह्या प्रश्नाकडं नगरसेवक म्हणून, कारण आपण नगरसेवक म्हणतोय, बरोबर. हे नगर राजे होतात निवडून आल्यानंतर. हा. फक्त निवडून यायच्या वेळेस असे हात जोडले जातात आणि नंतर काम सांगितलं असे हात जोडले जातात, त्यामुळं कामं होत नाहीत. खरं तर माझी स्वतःची अपेक्षा विचाराल तर आजपर्यंत मला एकही नगरसेवक असा दिसला नाही की ज्याने बाबा प्रभाग म्हणून एक स्ट्रक्चर मांडलंय की मला बरोबर. माझा प्रभाग असा हवाय. हो. मी राज साहेबांचा चाहता आहे. त्यांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट मांडली, तसं मला एकही आजपर्यंत नगरसेवक त्यांच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा त्यांच्या जे काही जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये कुठेही तो नगरसेवक किंवा तो एखादा पक्ष कुठल्या ब्लूप्रिंट ह्या विषयावरती बोलतच नाही. नियोजनबद्ध हा प्रकारच नाही. म्हणजे भोसरीच्या बाबतीमध्ये बोलाल तर जेव्हा नगरपालिका झाली, महापालिकेच्या अगोदर नगरपालिका झाली 1970च्या आसपास, त्यावेळेस भोसरी, चिंचवड, पिंपरी, आकुर्डी या 4-5 गावांनी मिळून नगरपालिका स्थापन केली. त्यात सगळ्यात मोठा सहभाग हा भोसरीचा होता. पण आज भोसरीचा विचार केला तर बकालपणा खूप वाढलेला आहे. नियोजनबद्ध कुठेच दिसत नाही. रस्ते जे मोठे पाहिजेत ते छोटे होत चाललेत. आणि तुम्ही आळंदी रोड बघा, दिघी रोड बघा, या प्रभागाचा विचार करता, किंवा आता हा गावठाण जिथे मी बसलोय इथं बघा, तुम्हाला 7 नंबर मध्येच आहे दिघी रोड सुद्धा. पण इथं तुम्ही आत्ता जरी जाऊन तुम्ही जर तुमच्या कॅमेऱ्यातून टिपलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथे ट्रॅफिक किती आहे. या समस्येकडे कुणी लक्ष देत नाही. इथं म्हणाल तर नाना नानी पार्क नाही, लहान मुलांना खेळायला वेगळं गार्डन नाही. जे काही गार्डनच्या नावाखाली कुठं गावात प्रभागाच्या शेजारचा भागाचा विचार करतो मी थोडासा, की तिथं गार्डन म्हणून होतं, त्या गार्डन मध्ये 60-65 प्रार्थना स्थळं झालेली आहेत. मग तिथं पहिली गोष्ट मला ही विचारायची नगरसेवकांना किंवा आत्ताच्या उमेदवारांना, की जर बागेमध्ये नियम आहे माझ्या माहितीप्रमाणे की बागेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. मग आज 60-65 वेगवेगळ्या धर्माची असतील, वेगवेगळ्या जातीची असतील, वेगवेगळ्या संतांची असतील ही मंदिरं होत असताना माझा मंदिरांना विरोध नाही, शांततेला विरोध नाही, कारण मंदिर म्हणजे शांतता, त्याला विरोध नाही. पण त्यालाही वेगळा कुठला ते झोन तुम्ही देऊ शकता. बागेमध्ये का आरक्षणामध्ये तुम्ही आरक्षण जे आहे ना ते डेव्हलप करा ना. बऱ्याचदा असं होतं की नगरसेवक तिथं निवडून गेला की त्याच्या जवळच्या माणसाच्या गोष्टी होती, एखादं आरक्षण असेल तो आरक्षण कसं उठेल हे बघतो. बरेच बिल्डर धार्जिने निर्णय घेतले जातात. मी सुद्धा बिल्डर व्यवसायामध्ये होतो, पण आम्ही आमच्या जागा डेव्हलप केल्या. आम्ही कुठल्या आरक्षणाच्या गोष्टीवरती जाऊन ते सोडा आणि मग आमच्या तिथं काहीतरी पोळी बाजू द्या असा काही विषय आम्ही केला नाही. त्यामुळं माझी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की जे इच्छुक उमेदवार कुठल्याही पक्षाचे असू द्यात, कुठल्याही आघाडी युतीचे असू द्या, जे उमेदवार आहेत त्यांच्यातला एक उमेदवार असा दाखवा की ज्याची तळमळ आहे की मला नियोजनबद्ध पूर्ण प्रभाग करायचा आहे. कुठला एक भाग म्हणत नाही मी, पूर्ण प्रभाग. आधी तर गुंठेवारीवरती जास्त लोक आहेत, त्यांच्यावरती अनधिकृत ही टांगती तलवार आजही आहे. अनधिकृत ही टांगती तलवार आजही आहे. तुम्हाला सांगतो की अधिकृत नाही होते. रेड झोनचा भाग पलीकडचा आहे, तो आता अलीकडे वाढून आलेला आहे. त्याही लोकांना वाटतंय की आमची घरं पडतील का काय होईल. याच्यावरती कोणताही पक्ष किंवा काय हे बोलत नाही. बोलतात फक्त निवडणुका जवळ आल्या की रेड झोनचा प्रश्न सुटतोय, अफवा पसरली जाते, मतं घेतली जातात आणि पुन्हा 5 वर्ष त्या लोकांना टांगती तलवार कायम ठेवली जाते. तर खरं तर तुम्ही खूप रोखोक बोलताय. माझा आणखी एक प्रश्न तुम्हाला, तुम्ही या प्रभागात अनेक वर्षांपासून राहताय, माझा 7 जन्मच नंबर नाही. हा. पण एकंदरीत जर आपण पाहिलं, आपण जर चिंचवडच्या भागात गेलो, जसं तुम्ही त्या सांगितलं त्यावेळेस भोसरी असेल, आकुर्डी, चिंचवड हे मोठी मोठी गावं होते, एकत्र येऊन यांनी महानगरपालिका स्थापन केली. मात्र ज्या पद्धतीने जो चिंचवडमध्ये विकास झालाय, चांगले रस्ते असेल, फुटपाथ झाले, गार्डन झाले, वेळोवेळी त्या ठिकाणी पाणी येतंय,
मग हा आपला भोसरीचा परिसर का वंचित राहिला? म्हणजे आपण पाहतोय एवढी मोठी मोठी गाव आहेत जेवढे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जे आहे चांगले नगरसेवक निवडून दिले होते मागच्या वेळेस पाहिलं तर, यावेळेस पण जे काय ज्यांना जो निवडून द्यायचं त्याला निवडून दिलं त्यांनी. मात्र तिकडे काम होतात मग आपल्याकडे का नाही झाली काम? आपल्या इथंच का असे छोटे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात, अतिक्रमण पाहायला मिळतात? तर तुमच्या चॅनलचा नाव आहे आपला आवाज, हा असं वाटतं की हा आमचा आवाज आहे आणि तो तुम्ही पोहोचवाल या सगळ्यांपर्यंत. तुम्ही जसं सांगितलं की चिंचवड किंवा बाकीच्या परिसरामध्ये नियोजनबद्ध सगळं दिसतं, इकडं भोसरीमध्ये आहे. भोसरीमधला बकलपणा वाढण्यामागं राजकीय इच्छाशक्ती हा महत्वाचा मुद्दा आहे. राजकीय इच्छाशक्तीच नाही कोणाची की हा भाग विकसित व्हावा, डेव्हलप व्हावा, छानपैकी नियोजनबद्ध व्हावा. माणूस म्हणून ते म्हणलं ना की ब्ल्यू प्रिंट हा प्रकार कुठल्याही एकाही उमेदवाराकडनं किंवा पक्षाकडनं आलेला नाही. आता मी खरं सांगतो, मी एक काळ होता 2012चा की तेव्हा मी स्वतः इच्छुक होतो. त्यावेळेस माझ्या स्वतःच्या डोक्यामध्ये प्रभागाचं एक नियोजनबद्ध आराखडा मी स्वतः तयार केला होता आणि डोक्यामध्ये माझ्या कल्पना होत्या की इथं एकही घर हे अनधिकृत राहणार नाही, प्रत्येकाचे घर हे अधिकृत होईल, प्रत्येकाला खेळायला ग्राउंड मिळेल, नाना नानी पार्क मिळेल, कॉर्पोरेशनच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या मराठी माध्यमाच्या या प्रभागातच राहतील, ज्या की सर्व मुलांसाठी फ्री असाव्यात अशा असतील. प्रॉपर जॉगिंग ट्रॅक असेल, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, एक त्याचे खेळ आहेत जे आज ग्राउंडवर जाऊन खेळले पाहिजेत. मुलं आज घरात बसून खेळत आहेत, ग्राउंडवर जाऊन खेळलं पाहिजे. त्यासाठी त्या ग्राउंडची निर्मिती कशी होईल या सगळ्याचा विचार मी केला होता आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. पण आजपर्यंत दुर्दैव आहे, 2012 ते आता 2026 आले, या गेल्या 14 वर्षामध्ये एकही राजकीय व्यक्ती मला येऊन भेटला नाही की तुझ्या डोक्यात काय होतं, आमच्या माध्यमातून ते करू का. आमदार माझे नातेवाईक आहेत, इथले नगरसेवक आहेत, ते पण काही नात्यातले आहेत, काही मित्रमंडळी आहेत. त्यांच्यापैकी कोणाची अशी इच्छा नाही झाली की त्या सतीश फुगेला जाऊन भेटावं आणि काय तिच्या डोक्यात होतं, आपण ते काय करू शकतो का. कधी कसं म्हणून तुम्हाला म्हटलं की राजकीय इच्छाशक्ती नाही कोणाची. इथं हेवे दावे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जातात, इतर वेळी सगळे गोड असतात. पण निवडणुकीच्या काळामध्ये फक्त तू कसं निवडून, मी कसं निवडून, याला कसं पाडता येईल, त्याला कसं पाडता येईल याचाच विचार होतो. जनसामान्यांचा विचार कोणी करताना दिसत नाही. आज इथे लोक मी बघतो, इथे पारावरती येऊन, गावच्या पारावरती येऊन बसतात लोक, पण इथं लोकांची अशी कधी लोकांची सुद्धा इच्छा होत नाही की हा भाग या नगरसेवकांनी चांगलं केला याच्यावरती बोलावं, किंवा आमच्या एका, मी कोणाचं नाव नाही घेत, पण आमच्या एकाने हा भाग डेव्हलप केला असं म्हणायची सुद्धा कोणाची इच्छा होत नाही, कारण होतच नाहीये. भोसरीमध्ये होतच नाही, त्यातल्याच गावठाण बकाल परिसर झालाय. त्यामुळं गावची जी शान आहे, गावचं जे हृदय आहे, जे हार्ट एरिया म्हणतो, हा एरिया म्हणजे हे गावठाण आहे. पण या गावठाणामध्ये काहीही डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची झालेली मला दिसली नाही. माझा जन्म इकडचा आहे, आज माझं 56 वर्ष पूर्ण आहे. 56 वर्षामध्ये मला नाही वाटत की खूप मोठे रस्ते झालेत. बाकी ठिकाणी गावठाण आहेत ना, पण त्या गावठाणामधले रस्ते बघा आणि भोसरी मधले रस्ते बघा. ठीक आहे, लोकांच्या जागा जातील तर त्याला पर्याय आहेत ना, महापालिकेकडे पर्याय आहेत, पर्याय शोधले पाहिजेत. काय होतंय, मी मगाशीच बोललो ना की एखादं आरक्षण असेल किंवा काय असेल, माझ्या जवळच्या माणसाचं कसं कल्याण होईल, वाचेल ते. गाव गेलं XYZ त्याच्यामध्ये, अशा पद्धतीची हे आहे. मी पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, मी जे आहे मी तोंडावरती बोलणारा माणूस आहे. तुम्ही खरंच अतिशय रोखठोक पद्धतीने सगळे मुद्दे मांडतात, कारण तुम्ही या ठिकाणच्या स्थानिक आहात, तुम्हाला या गावाची माहिती आहे. मी थेट तुम्हाला प्रश्न विचारतो, मागच्या वेळेस 4चा पॅनल निवडून आला, असं म्हणतात जिथं ज्या भागातून ज्या वॉर्डातून एकाच पक्षाचे जर 4 नगरसेवक निवडून आले की विकासाला गती मिळते, त्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो, सगळ्यांचे एकमताने कामं होतात. मग आपल्या भागात 4चा पॅनल आला निवडून, तरी का नाही कामं झाली? तसं तर आपण बाकीच्या वॉर्डात बघितलं तर एखादा भाजपचा येतो, एखादा राष्ट्रवादीचा, एखादा शिवसेनेचा येतो, तरी त्यांच्याकडे विकास कामं होतात. मग आपल्याकडे काय त्रास होतो? एकी हेबळ म्हटलं जातं ना, 4च्या 4 आले तर एकी होईल वगैरे, पण तसं प्रत्यक्षात नाही दिसत. एक मी नाव घेऊ इच्छितो, सोनाली गावाने खूप चांगलं काम आहे, चांगला संपर्क आहे. निदान त्या विचारतात तरी की तुमच्याकडे काय समस्या आहे का, म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळात नाही, इतर वेळी सुद्धा त्या विचारतात. जसं बाकीचे माझे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी, मग जसं सांगितलं, पण असा संपर्क लोकांशी ठेवताना मला नाही कोणी दिसत. आणि
जे 4 जण निवडून आले ते एकच पक्षाचे होते. मग आत्ताही आम्हाला या समस्या का मांडाव्या लागतात? मी मगाशी सांगितलं म्हणजे कोणा मला पक्ष किंवा या गोष्टीवर नाही बोलायचं, पण विकास झाला पाहिजे. विकास गावठाणातच झालाच पाहिजे. बाहेर ठिकाणी तुम्ही करता, आरक्षण टाकता, नवीन जागा असतात त्याच्यामुळे तिथं करू शकता. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की गावठाणामध्ये लोकांची घरं छोटी असतात, जागा कमी असतात, त्याच्यामुळे मी मगाशीच बोललो की महापालिकेकडे पर्याय आहेत. पर्यायी ठिकाणी आपण देतो. आणि जर फक्त योग्य वापर व्हायला पाहिजे. जर यांची राजकीय इच्छाशक्ती असेल की आमचा हा भाग डेव्हलप व्हावा, तर 100% निवडणूक झाल्यावर, निवडणुकीच्या आधी कधी जेव्हा त्यांना वाटेल की सतीश पुगेंनी ही मुलाखत दिली होती, याच्यामध्ये त्यांनी हे मुद्दे मांडले होते, तर त्याच्या डोक्यात नक्की काय, तर मला ते नक्की येऊन भेटतील. मला भेटावं असं काय नाही, त्यांनी मला बोलव, मी येऊन त्यांच्याकडे जाईल की त्यांनी माझ्याकडे असं काय, माझं काय न्यूनगंड वगैरे असं काय की माझ्याकडे झालं पाहिजे किंवा ती काय मला गळशी बाधा झालेली नाहीये. मला कोणी बोलवावं, कोणत्याही पक्षाच्या लोकांनी बोलवावं, मी नक्की जाईल. कारण माझ्या भागाचा विकास व्हावा, माझ्या गावाचा विकास व्हावा, ही माझी नक्की इच्छा आहे. फक्त इथं रस्ते मोठे व्हावेत. आता लोकांच्या ड्रेनेजच्या समस्या, पाण्याच्या समस्या इथल्या मुख्यत्वे आहेत. मूलभूत त्या सुविधा झाल्याच पाहिजे. अहो, आपण अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टी बोलतो, तसं जे काही सामाजिक काम म्हणतो आपण किंवा महापालिकेची काम आहेत, त्याच्यामध्ये हे मूलभूत आहे आणि हे हक्क आहे. हे हक्क आहे लोकांचे. मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून आता पहिल्यांदा कॅमेऱ्यात बघून बोलतो की मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आपण त्या निवडणुकीच्या काळात येणाऱ्या थोड्याशा पैशाकडे बघून मतदान करू नका. योग्य तो उमेदवार तुम्हाला जो वाटेल की जो काम करू शकतो आणि लोकांसाठी झटतो, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला मतदान करा. आणि त्याच्याकडनं पहिलं तुम्ही एक शब्द घ्या की आमच्या भागातला हा विकास तू करणार असेल तर ठीक, नाही तर या निमित्ताने मी निवडणूक आयोग किंवा शासनाला एक विनंती करतो की असा एखादा नियम करा की जसं आपण निवडून दिल्यावरती तो तिथे जाऊन बसतो ना, त्याला परत बोलवण्याचा पण अधिकार नागरिकांना द्या की त्यांनी काम नाही केलं की त्याला पदावरनं काढलं पाहिजे, कोणत्याही पक्षाचा असो. आणि हे सगळ्या बाबतीत जर झालं तर सगळे सरळ येतील आणि कामं करतील. भोसरी गावठाण परिसर माहिती आहे. काय एकंदरीत अपेक्षा आहेत तुमच्या प्रभागात? बसची सोय बसची सोय नाही आपल्या प्रभागात? कमी आहे. सुसाला जायला बस नाही. हा. कात्रच्या बसला गर्दी होती. एकच बस आहे ती दांडेकर पुलावरून जाते. ते मंडई मार्गे गेले तर बरंच आहे. इथे खिसे कापतात, लेडीजला बसायला हाल होतात. तर ते चोरांचं सुळसुळाट आहे. हा, ते स्वारगेटचं जे आहे ना, ते बसचं रूट वाढवा. बरं. एकच बस आहे. वाढवावा. एकच बस आहे ना, बरं. दांडेकर मार्गे. हा, हा. त्याच्याऐवजी मंडई मार्गे किंवा एक मार्केट नाही का, तिकडे गाडी चालत तर स्वारगेटची गर्दी कमी होईल. आमच्यासारख्याला आहे. हा, हा. तुम्ही या भागात राहता, ज्येष्ठ हा. नागरिक आहात, अनेक वर्षांपासून इथं राहता. हा. काय आणखी समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या इकडं? ते पाण्याची सोय आता हे झाली. पाण्याची सोय नाही इकडं. बरं. 2 दिवसात 2 प्रॉब्लेम. दिवसात पाणी येते. 1 दिवसात बर. आहे तर. बर. बाकी आता काय ज्येष्ठाला काय जाण्या येण्याची सोय नाही. पुणे आता भोसरी आळंदीवरून मंगळवेढा, म्हणजे मंगळवेढा ते आळंदी बस आहे एस टी. ती बस जर भोसरीवरून वळवली तर भोसरीवरून पंढरपूरला जायला आमच्यासारख्याला सोय होईल. आपली तर मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायातले हा, लोक राहतात हो आपल्या हो, गावामध्ये. सगळे त्यांना या समस्यांना सामोरं जावं लागतं. हा, मग काय सोयच नाही. हा. एक तर स्वारगेटला बसायला लागतं. म्हणजे गाड्या इथं असले तर डायरेक्ट इथून सीट भेटेल ना. एकादशीचे नाही भेटणार, इतर दिवशी तर भेटेल का नाही. आता तुमचा प्रभाग आहे, याच्यात हा. लांडेवाडी येतं, भोसरी गावठाण आहे, हा, बरं. खंडोबा माळाचा परिसर आहे. आणखी काही समस्या आहे तिथं? अशी कुठली कामं आहेत जी खरंच झाली आणि कुठली कामं आहेत जी तुम्हाला अपेक्षित होती मात्र झाली नाही आपल्या प्रभागाची? आता प्रवाहाच्या मध्ये कसं आहे, एज्युकेशनच्या बाबतीत थोडं एज्युकेशनच्या बाबतीत Education आहे शाळा नाही का? आहे, पण कमी प्रमाणात ते. म्हणजे कसं ITI सारखी अशी सोय करावं. म्हणजे एकदम साधी शाळा आहे. कोर्सेस जे आहे ना, ते 10वी 12वी वरून काय उपयोग नाही. कोर्स कोर्स नाही आपल्या शाळेत. कमी आहे. पण आता निवडणुका लागणार आहे. हा, नगरसेवक इथून निवडून गेले होते मागच्या बरं. वेळेस, काही समोर पडले, आता नवीन इच्छुक चेहरे येतात ते. त्याचं काय विजन असलं पाहिजे तुमच्या प्रभागाप्रती? म्हणजे त्यांनी काय कामं केली पाहिजे की बाबा तुम्ही त्याला निवडून द्यावं, असं काय पाहिजे नगरसेवकामध्ये? माझ्या दृष्टीने तो बदल पाहिजे. तेच नको नगरसेवक.
आता इथे 4चं भाजपचं हा, banner लावलं त्यांचे होतं. मग ते मक्तेदारी हा? होते मक्तेदारी होती त्यांची मक्तेदारी होती मग काय, तुम्ही आलं की तुम्ही कोणाची? बाजू भाजपवाल्यांची? हा की म्हणजे बदलता असलं खालचे कार्यकर्त्यांना दिले मदत तर ते हुरूपणे काम करत असं तुम्हाला वाटतं बदल व्हावा हा का बरं बदल व्हावा पक्षात ते साहेब कोणा त्यांच्यापेक्षा दुसरा माणूस दिला तर काय ते आता आजच पेपरला आलं आम्ही काय सतरंजी उचलायचे का कोण म्हणतात कार्यकर्ते म्हणतात पेपरला आहे सकाळ हा. मग त्यांचे काहीतरी सोय करा ना तुम्ही तेच काय तेच नगरसेवक नको तुम्हाला जरी काम केलं तरी रुटीन पाहिजे ना आता राष्ट्रपतीची कशी निवडणूक आहे 2 टर्म तिसऱ्या वेळेस येतो का इथं काय नाही तसं काय एकदा झालं बाद झालं स्थानिकला दुसरा द्या त्याच्या काहीतरी आयडिया असेल त्याचं काहीतरी असेल असं का नाही होत आपल्याकडं आता तेच म्हणलं ना मग ते तुम्ही वरून येते जे खर्च करेल त्याच पुढे बरोबर आता निवडणुकीला काय कोट्यवधीवरच खर्च होता तुम्ही मस्त करा आता हे तुम्हाला ह्याच्यात तुम्ही मालक झाले ह्याच्यात तुमचा काहीतरी आयडिया असेल का नाही का तुम्ही असंच फिरत राहायचं विकास करतात का जे आता निवडून आले त्यांनी विकास केला का भागात आपल्या जे आता निवडून आले त्यांनी विकास केला का आपल्या भागात नाही मला नाही सवाल प्रश्न जे आपल्याकडे आता 4 नगरसेवक मागच्या वेळेस निवडून आले हा त्यांनी विकास केला का केलं माझे काय पक्षाशिवाय स्वतःचं काय राबलं जे आमदार सांगते तेच नगरसेवक सांगतात तेच वरचं 30 कामं तेच ते प्रत्येक नगरसेवक रिपीट करते दुसरं स्वतःचं काय सांगतात स्वतःची काही कामं केलीच नाही त्यांनी केलं असं जे पक्षाचं गेले त्याचं क्रेडिट घेते वैयक्तिक काय बर असं एखाद्या गरीब घ्यायचं आहे त्यांना काहीतरी मुलांना शिकवलं त्यांचं दत्तक घेतलं तर काहीतरी होईल ना तुम्ही बाकी ठिकाणी खर्च करा. इथे नगरसेवकांनी फक्त आमदारांची कामं दाखवलेली आहेत असं म्हणायचं असं तुम्ही वाचा आता मग आमचं भांडण होईल तुम्ही कोणी बोलते करता आता तेच येतं ना बरोबर. आमदार ते सांगत उद्या पक्ष म्हणून आम्ही तेच केलं तुम्ही तेच केलं वारडाचं असं काय पाहिजे ना प्रत्येकाने असं ठळक काय वॉर्डातली कामं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ठळक काहीतरी व्हायला पाहिजे नाही ठळक ते- कामं काय आता म्हणजे आता जी कामं झाली ती वरच्यावर झाली असं म्हणायचं हे तुम्हाला बघा रोड करणं पाणी पुरवठा हे कॉर्पोरेशन नाही तुम्ही नसलं तर कॉर्पोरेशन नाही आता केलंच की कोण प्रशासक असताना का राहिले का कामं नगरसेवक नव्हतं तरी झाले ना असं काहीतरी करा ना दुसरं ते भोसरीचं तळ आहे ते रंकाळे त्याला सारखं केलं पाहिजे पाहिजे अशी किती आहे? म्हणजे आपल्या या वॉर्डामध्ये करण्यासारखं भरपूर काय काय आहे. लय खूप आहे. होत नाही हो. ते आता कोण यांचे दडप लोक घाबरतात बोलायला है का नाही? कोणाला घाबरतात लोक? कुणाला बी काय बोललं म्हणजे असं दबून बोलतं बोललं